मुंबईत 100% युती करू, जिथे फायद्याचे असेल तिथे आम्ही युती करू, जिथे फायद्याचं नसेल तिथे युती करणार नाही, नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली शरद पवारांची भेट, एमसीए संदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। एमसीएच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सरनाईक यांचे पुत्र विहंग याचेही नाव चर्चेत। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ तारेंनी दिला राजीनामा। शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेची उडी, शिवसैनिकांकडून शनिवार वाड्यात स्वच्छता, वसंत मोरे संजय मोरेंच्या माध्यमातून साफसफाई। छगन भुजबळांनी स्वतःचे मंत्रिपद बहाल करावे, धनंजय मुंडेंवर प्रेम असेल तर मंत्रिपद बहाल करावे, मनसे नेते प्रकाश महाजनांचा भुजबळांना सल्ला। गुंड निलेश घायवळला मोठा दणका, निलेशचा पासपोर्ट अखेर रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी। जालन्यात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण, फटाके फोडल्यानं 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, मनीषच्या असं मारहाण झालेल्या मुलाचं नाव। ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद, तरुणीनं व्हिडिओ शेअर करत सांगितला घटनाक्रम, घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा। मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी, पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।